फायनल्स येतात ना, तेव्हा प्रत्येक व्यक्ती फायनल्सला येतात आणि आपल्याला रुचिता जामदार दिसली नाही बिग बॉसच्या फायनल्समध्ये. जेव्हापासून शोमधून बाहेर निघालेली आहे, तेव्हापासून फक्त बिग बॉसबद्दल वाईट बोलत आहे, बिग बॉसबद्दल घाणेरडा बोलत आहे. माझी इमेज वाईट केली, मला असं बोललं, मला तसं केलं. मला वाटते की कोणीही कोणाची इमेज खराब करू शकत नाही. आपण आपल्या तोंडातून काय शब्द काढतो, आपण कशी बॉडी लँग्वेज आहे, आपण किती शिव्या देतो, आपण किती घाणेरडे बोलतो, हे महाराष्ट्राला दिसत होते. म्हणून तिला महाराष्ट्राने घराच्या बाहेर काढलं. म्हणून स्वतःच्या चुका एक्सेप्ट न करता आपलं खापर फक्त बिग बॉस शोवर फोडणं, की बिग बॉस शोनी मला असं दाखवलं. मला वाटते की बिग बॉस शोनी ॲटलीस्ट तिला फेम दिलं, तिला काम दिलं. चार लोक तिला ओळखतात ना, त्या शोमुळे ओळखतात. म्हणून त्या शोची रिस्पेक्ट ठेवणे खूप गरजेचं आहे. त्या शोने तुम्हाला एवढं काय दिलं आहे, त्या शोबद्दल थोडा तरी इज्जत ठेवा रे, असं मला तरी वाटते. परंतु त्या शोबद्दल जेवढं होऊ शकते त्या मुलीने धज्जिया उडवलेली आहे. किंवा एखादा कंटेस्टंट तिला आवडत नाही, जसे की तन्वी कोलते, तर तन्वी कोलते सिगरेट पिते, राकेश बापट घाणेरड्या घाणेरड्या शिव्या देते, म्हणजे असंख्य गोष्टी ते बोललेली आहे कंटेस्टंटबद्दल सुद्धा. तिची एक वीक पर्सनॅलिटी दिसलेली आहे आणि एक वीक गोष्टी तिला दिसलेली आहेत. लिटरली ती फायनल्समध्ये आली नाही. मला तरी वाटत नाही की बिग बॉसचे जे मेकर्स आहेत त्यांनी बोलवलं सुद्धा नसतील आणि तिला सुद्धा यायचं नसेल. अशा रीतीने रुचिता जामदारच्या जे कॉन्ट्रोवर्शी गोष्टी, अशा रीतीने तिचे पूर्ण जे इमेज वगैरे होते, सर्व गोष्टी खतम झालेल्या आहेत. बाकी तुम्हाला काय वाटते मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा.